आयुष्य आणि पुस्तकाचे व्याकरण सारखेच आहे. शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसाची निवड चुकली की आयुष्य बिघडते. जीवनात कमीत कमी एक मित्र काचेसारखा आणि एक सावलीसारखा जरूर कमवा, कारण काच कधी खोटं दाखवत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही. गर्वाशिवाय बोलणं, हेतूशिवाय प्रेम करणं, अपेक्षेशिवाय काळजी घेणं आणि स्वार्थाशिवाय प्रार्थना करणे हे सर्व खऱ्या नात्यांची लक्षणे आहेत. आयुष्यात काही गोष्टी अशा असतात की त्या नशिबात जरी नसल्या तरी आठवणीत मात्र आयुष्यभर राहतात. अशा गोष्टींमुळेच आपल्याला आयुष्यात जगण्याची प्रेरणा आणि आनंद मिळतो. माणसाला गरजेपेक्षा जास्त मिळू लागलं की माणसाचा अहंकार वाढतो व माणुसकी विसरून जाऊ लागतो. ज्या माणसांच्या मनात स्वार्थ नसतो तीच माणसं चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणायची हिंमत ठेवतात. परिस्थितीची जाणीव असली की पावले मापात पडतात. माणसाला गरज पडली की आठवण येते. माणसांची गरज संपली की अडचण निर्माण होते. हा काही लोकांचा तसा स्वभाव गुणधर्मच असतो. वेळ हा एक असा तराजू आहे जो वाईट काळात आपल्या माणसांचं वजन आपल्याला बिनचूकपणे दाखवतो. ज्या दोन माणसांना एकमेकांना समजून घेण्यासाठी जगातल्या दुसऱ्या कोणत्याच माणसाची गरज लागत नाही, तिथंच खरं प्रेम नांदत असतं. आपण कितीही प्रयत्न केला तरी कोणाचा स्वभाव नाही बदलू शकत, कारण कांद्याला कितीही प्रेमानं कापलं तरी तो अश्रूच देत असतो. परिपक्व पिकलेली फळं खाण्यास खूप मधुर लागतात, कारण ती परिपक्व झालेली असतात. तसं आयुष्यात सुद्धा अभ्यास, अनुभव, शिक्षण याने माणूस परिपक्व झाला की त्याचा सहवास प्रत्येक व्यक्तीला मधुर वाटतो. सौंदर्य स्वस्त आहे, चारित्र्य महाग आहे, घड्याळ स्वस्त आहे, वेळ महाग आहे, शरीर स्वस्त आहे, जीवन महाग आहे, मैत्री संबंध स्वस्त आहे, पण प्रामाणिकता महाग आहे. हाच मानवी ओळखीचा ताजा भाव आहे. शब्दांना उच्चारण्याआधी तपासून घ्या, कारण कुठलाच खोडरबर जिभेवर चालत नाही. मनातलं जाणणारी आई आणि भविष्य ओळखणारा बाप याशिवाय माणसाच्या जीवनाचा मोठा ज्योतिषी कोणीच नाही. होऊन गेलेल्या किंवा होणार असलेल्या गोष्टींची चिंता फक्त मनस्ताप वाढवते, आत्मविश्वास नाही. अहंकार त्यांनाच होतो जे कुठल्याही संघर्षाशिवाय सर्व काही सहज प्राप्त करतात. ज्यांनी कठोर परिश्रमातून यश मिळवलेलं असतं तेच इतरांच्या मेहनतीचे कौतुक करू शकतात. जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर असतं. साठवली जाते ती दौलत आणि जपली जातात ती नाती. माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार, शक्तीनुसार जीवन जगत असला तरी कर्माच्या सिद्धांतानुसार नियतीने ठरवलेला शेवट आणि नियतीने मांडलेला डाव हा त्याला स्वीकारावाच लागतो. ज्या दोन माणसांना एकमेकांना समजून घेण्यासाठी जगातल्या दुसऱ्या कोणत्याच माणसाची गरज लागत नाही, तिथेच खरं प्रेम नांदत असतं. ज्या आपल्या म्हणणाऱ्या व्यक्ती आपल्यालाच जेव्हा समजून घेऊ शकत नाहीत तेव्हा त्या व्यक्ती फक्त नावापुरत्याच आपल्या नात्याने राहिलेल्या असतात. आपुलकीच्या शब्दांनी माणसाच्या मनातील जखम बरी होते. आपुलकीच्या स्पर्शाने मनातील आजार बरा होतो. आपुलकीच्या सहवासाने मन निरोगी होते आणि आपुलकीची साथ मिळाली तर माणूस मनाने कधीच आजारी पडत नाही. ज्याच्याकडे माणसं जमवण्याची ताकद असते त्याला कधीच एकटं पडण्याची भीती वाटत नाही. चुकीच्या माणसांना सहकार्य करून खोटे समाधान मिळवण्यापेक्षा प्रामाणिक नाती जपून खरंखुरं मानसिक समाधान मिळवा. जीवनाची व्हॅलिडिटी जास्त नसली तरी चालेल, जीवनात आनंदाचा बॅलन्स भरपूर असायलाच हवा.
कधी कोणाला हरवायला न बघता स्वतः जिंकण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि आपल्या जिंकण्यामुळे इतरांच्या मनाला समाधान वाटले पाहिजे। कोणाच्याही वाईट परिस्थितीवर न हसता प्रत्येकासोबत हसायचा प्रयत्न केला पाहिजे, हीच निरोगी मनाची लक्षणे आहेत।